नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ 281 या मतदारसंघासाठी अतिशय चुरशीनं मतदान पार पडलं. या मतदानामध्ये जे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही विशेष बाबी सुद्धा घडल्या, त्या आम्ही या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. महायुतीचे उमेदवार इथले विद्यमान 3 टर्मचे आमदार, पालकमंत्री राहिलेले, कामगार मंत्री, सामाजिक न्याय मंत्री राहिलेले नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे इथले महायुतीचे उमेदवार होते. इथले महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदादा सातपुते होते. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि सांगली जिल्ह्यातला व्हाईट वॉश थांबला गेला आणि शिवसेनेला एक जागा मिळाली, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, ती म्हणजे मिरजेला मिळाली. आणखीन वंचित बहुजन आघाडीनं विज्ञान प्रकाश माने या उमद्या तरुणाला संधी दिली. तसेच MIMनं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना संधी दिली. आणि या सर्वातच आणखीन जे उमेदवार होते ते म्हणजे एकूण 14 उमेदवार आणि ते म्हणजे अपक्ष उमेदवार होते. या मतदारसंघात झालेलं मतदान तसं पाहायला गेलं तर 2,30,000 पर्यंत हा आकडा जाईल. आता आकडेवारी फायनल चालू आहे, म्हणजेच कुठेतरी मतदानाचा टक्का इथं वाढलेला आहे. 67% मतदान मिरज मतदारसंघात एकंदरीत होईल. 5-2 म्हणजे थोडा पर्सेंटेज इकडे तिकडे असेल, कारण अजून फायनल आकडेवारी आलेली नाही. तरी सुद्धा मिरज ग्रामीण भागानं चुरशीनं केलेलं मतदान व मिरज शहरामध्ये सुद्धा चुरशीनं झालेलं मतदान हे विचार करायला लावणार आहे. कारण 2,30,000 मतांची जर विभागणी करायची म्हणली तर नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे 1 लाख पार करतील का? तानाजी सातपुते यांची चांगली फाईट ही त्यांना झालेली आहे, मग तानाजी सातपुते 1 लाखापर्यंत जातील का बघणं महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडी MIM हे किती मताधिक्य घेतील, इतर जे अपक्ष आहेत ते किती मताधिक्य घेतील, आणखीन सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेप्रमाणे काही धक्कादायक तर निकाल नाही ना, या बाबी बघणं गरजेचं आहे. लोकसभेला विशालदादा 1 लाख पार झाले होते आणि 90,000च्या आत इथं महायुती राहिली होती. मात्र ज्यांना विकास पुरुष म्हणलं जातं, ज्यांना कार्यसम्राट म्हणलं जातं, ज्या आमदारांचा दबदबा गेल्या 3 टर्म झाल्या इथं आहे आणि मिरज मतदारसंघाचा इतिहास बदलण्यासाठी 4 टर्मचे आमदार सलग म्हणून नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे असतील का, या संदर्भात आज आपण थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत. गेल्या 3 टर्म झाले सुरेश भाऊ खाडे यांना 1 लाख पार करता आलेलं नाही. पण या 4थ्या टर्म मध्ये विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे एक विकासाचं व्हिजन घेऊन, एक विकास पुरुष म्हणून, एक कार्यसम्राट म्हणून पुढे आले आणि त्यांनी मिरज मतदारसंघाचा कायापालट करण्याचं ठरवलं. मिरज मतदारसंघामध्ये मताधिक्य 1 लाख पार घेण्याचं ठरवलं. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि ते कितपत यशस्वी होतात हे बघणं फार महत्वाचं आहे. मला एकच सांगायचं आहे, दिनांक 16 नोव्हेंबर पासून BJPनं प्रचार का थांबवला असेल, प्रचारात कमी गती का घेतली असेल, इदमान काय प्रचार कुठेही पाहायला जास्त मिळाला का नसेल, BJPचा अतिशय चांगलं वातावरण 4 तारखेपासून जवळजवळ 16 तारखेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार BJPनं केला. मात्र 16 तारखेपासून 17 आणि 18 तारखेचा प्रचार BJPनं का केला नसावा? त्याच दरम्यान महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांच्या मात्र बेडग असेल, म्हैसाळ असेल, आरग असेल, मालगाव असेल, सलगरे असेल, इथल्या सभा प्रचंड गाजल्या. मिरजेची सभा असेल, ही सभा सुद्धा प्रचंड गाजली. काय कारण असू शकतं? म्हणजे मिरज मतदारसंघ हा डाव्या विचारसरणीचा आहे का? मिरज मतदारसंघामध्ये इतिहास न घडवता बदल घडवायचा आहे का? पाहावं लागेल. महाविकास आघाडी ज्या ताकदीनं पुढे आली, म्हणजेच नौखा उमेदवार गेल्या 3 टर्म झालं बाळासाहेब होनमोरे हे सुरेश खाडे यांना फाईट देत होते. मात्र या टर्मला
तसं झालं नाही आणि शिवसेनेला कुठेतरी व्हाईट वॉश मिळतोय म्हणून तानाजी सातपुते यांची उमेदवारी इथं देण्यात आली आणि त्याच दरम्यान प्राध्यापक मोहन वनखंडे हे सुद्धा बीजेपी मधनं बाहेर पडून ते काँग्रेसकडे गेले. काँग्रेसनं त्यांना प्रदेश उपाध्यक्ष केलं, फादर बॉडीमध्ये घेतलं. फार महत्वाची बाब आहे या दरम्यान ही. मात्र या सगळ्यातच मताचा टक्का कसा वाढला हे बघणं गरजेचं आहे आणि हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार. तसं पाहायला गेलं तर मताचा टक्का वाढल्यानंतर विद्यमानांच्या पदरातच तो टक्का जातो हे फार नव्यानं सांगायला नको. मात्र इथल्या मतदारांनी जे ठरवलं होतं ते आज त्यांचं विजन पूर्ण झालं. फार दबदबा होता की आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू. पक्षानं दिलेली आश्वासनं, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, MIM असेल, यांनी प्रत्येकाने आपलं एक विजन ठेवलं होतं जनतेसमोर आम्ही हे करणार आहे. मात्र जनता या भूलतापांना बळी पडली नसावी आणि जनतेनं आपल्या जे मनात आहे ते त्यांनी करून दाखवलं आणि भरभरून 67% च्या आसपास हे मतदान झालं. पण ग्रामीण भागाची जर एकंदरीत परिस्थिती बघितली, आता बेडक सारख्या ठिकाणची एक छोटीशी बाब आहे आणि ती बाब अशी आहे की बेडक सारख्या ठिकाणी मातब्बर जे 4 होते, माननीय अमरसिंह दादा पाटील, उमेश भाऊ पाटील, राजेंद्र नागरगोजे सर, बाळासाहेब ओमासे हे एका बाजूला होते. त्यामध्येच संभाजी नागरगोजे हे डेप्युटी जे विद्यमान आहेत त्यांनी नागरगोजेवाडीचा पूर्ण वॉर्ड म्हणजे भरपूर मताधिक्य असणारा हा वॉर्ड त्यांनी सांभाळला होता. हे सर्व मातब्बर बीजेपीचे आणि बेडकमध्ये महाविकास आघाडीचे माननीय संभाजीराजे पाटील, बापूसाहेब दादा बुरशे, दिलीप बुरशे असतील, बाळासाहेब नलवडे असतील, हे महाविकास आघाडीकडून होते. वंचित बहुजन आघाडीकडून विज्ञान माने यांच्या बाजूनं जे सतत राहिलेले आहेत ते कलगोंडा पडसलगे असतील, राकेश कांबळे असतील, हे त्यांच्या बरोबर होते. त्यातच भरतभाऊ चौगुले जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा वंचितला होता. आणखीन MIM पक्षाचा जर विचार केला तर MIM ने पक्षाचे जे आत्ताचे डॉक्टर महेश कुमार कांबळे आहेत यांनी बेडक कमान प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं होतं की आम्ही जर एखाद्या विषय हातात घेतला तर तो तडीस नेऊ शकतो. आमचा आंबेडकरी समाज तो विषय तडीस नेऊ शकतो आणि हव्या त्या गोष्टी साध्य करू शकतो असं त्यांनी दाखवून दिलं होतं. आणि बेडक कमान प्रकरणामध्ये त्यांचा एक चेहरा समोर आला होता. मिरज मतदारसंघानं सुद्धा, सांगली जिल्ह्यानं, इदमान काय महाराष्ट्रानं तो चेहरा बघितला होता. त्यांची सुद्धा एक थोडी मताची टक्केवारी आहे. या सर्वातच मदन भाऊ गटाचे सुजित भाऊ लकडे यांची भूमिका शेवटपर्यंत अस्पष्ट होती. मात्र त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी महाविकास आघाडीचं काम केलंय. म्हणजेच एकंदरीत काय, ही जर एक बेडकची परिस्थिती असेल तर मिरज मतदारसंघातील जी उर्वरित गावं आहेत, जे शहर आहे, याच्यामध्ये काय परिस्थिती असेल. सर्व काही विभागलेलं होतं, सर्व काही गणित बदलली होती. लोकसभेची गणित विधानसभेला चालणार नाहीत हे भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असं एकंदरीत चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळालं. शहरामध्ये फाईटला फाईट झाली आणि शहरामध्ये चुरशीनं जे मतदान झालं त्याच्यामध्ये दोघंही समसमान दिसत आहेत. कुठेतरी मुस्लिम मतांचा टक्का सुद्धा दोन्ही पक्षाकडे झुकत असताना दिसत आहे. तो MIM कडे आहे, वंचित कडे आहे, महाविकास कडे आहे, थोडा महायुतीकडे सुद्धा आहे. हे प्रकर्षानं जाणवलं. पर्सेंटेज कमी जास्त असेल पण काही सपोर्ट करणारे आहेत हे दिसलं. म्हणजेच एकंदरीत काय, ग्रामीण भाग व शहरी भाग यांचा मताचा टक्का आणि 67% मतदान जर बघितलं तर 2,30,000च्या आसपास असणारं हे मतदान, म्हणजेच फायनल आकडेवारी अजून हातात आली नाही तरी सुद्धा इथपर्यंतच ते जाईल, फार काय वेगळं चित्र होणार नाही. 2,30,000 मताच्या बेरजेनुसार महायुतीला इथं 1,00,000 पार करता येईल का हे बघावं लागेल. महाविकास आघाडी 1,00,000पर्यंत जाईल हे बघावं लागेल. त्यातच MIM आहे, वंचित बहुजन आघाडी किती मतं घेतात हे बघणं गरजेचं आहे.
आणि चुरशीनं झालेल्या या मतदानात विजय कोणाचा होतोय, डेली अपडेट काय आहे, प्रत्येक गाव निहाय आकडेवारी आम्ही उद्याच्या भागामध्ये मांडतोय आणि ती सविस्तर मांडतोय। तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि फायनल आकडेवारी काय येते याची वाट पाहूयात। धन्यवाद।